नागपुरात एका क्षुल्लक कारणावरून एका प्रोजेक्ट मॅनेजरची हत्या करण्यात आली। त्यामुळे नागपूरमधली ही गुन्हेगारी थांबणार तरी कधी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नागपूरच्या एका नामांकित कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या आशिष कांबळेचा हा फोटो आहे। आशिषच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य या फोटोपुरतंच उरलंय, कारण क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय। रविवारी संध्याकाळी आशिष एका क्लायंटला घेऊन गोळीबार चौकातील हॉटेलमध्ये जेवायला आला। रस्त्याच्या कडेला त्याने आपली झायलो पार्क केली, मात्र ॲक्टिवावरून आलेल्या अतुल सदावर्ते आणि स्वप्नील महाजन या दोघांनी पार्किंगवरून आशिषला हटकलं। बांधकाम साहित्य पडलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी झायलो कार ठेवलेली होती, मात्र जवळच गल्लीमध्ये आरोपींची ॲक्टिवा गाडी उभी होती आणि त्या झायलो कारमुळे ॲक्टिवा बाहेर काढण्यामध्ये त्यांना अडचण झाली आणि त्यामुळे तो वाद झाला आणि त्या मारहाणीमध्येच आशिष कांबळेंचा या ठिकाणी हा जो तुम्ही बांधकामाचं साहित्य रस्त्यावर पडलेला पाहताय त्या साहित्यावर ते पडले, बोल्डर त्यांच्या डोक्यावर लागले आणि त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। वर्मी घाव लागल्यामुळे आशिष कोसळला, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। यातील जो आरोपी आहे अतुल सदावर्ती, याला त्याची गाडी ॲक्टिवा जी गाडी लावलेली होती ती ॲक्टिवा गाडी काढण्यासाठी त्रास झाला ही गाडी लावल्यामुळे। त्यावरून त्या दोघांचा वाद होऊन त्यामध्ये त्याचा मित्र दुसरा स्वप्नील महाजन या दोघांनी मिळून त्याला मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये कांबळे यांचा मृत्यू झाला। या घटनेसाठी स्थानिकांनी गोळीबार चौकात रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल्स आणि बार्सना जबाबदार धरलंय। इथं हॉटेल असल्यामुळे आम्हाला रात्री बसता येत नाही, फिरता येत नाही, त्याच्यामुळे कसं आहे आम्ही फॅमिलीसोबत जाऊ शकत नाही। असे प्रोग्राम इथे होतात, म्हणजे मारामारी हे ते, त्याच्यामुळे आम्ही त्रासून गेलो। ह्या परिसरात जेवढ्या काही हॉटेल्स आहेत ते एक तर बेकायदेशीरपणे आहेत, तसेच इथे दारू पाजणं हॉटेलमध्ये हा त्यांचा व्यवसाय होऊन गेलेला आहे। त्याच्यामुळे इथल्या आयाबाया किंवा ट्रॅफिक जे जाम होतात त्याच्यामुळे इथं अजून कितीतरीपणे घटना घडण्याची पूर्ण चान्सेस आहे। आशिष कांबळेच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र क्षुल्लक कारणावरून नागपूरकरांचा संयम का ढासळू लागलाय असा प्रश्न या घटनेने उपस्थित केलाय आणि याचं उत्तर पोलीस यंत्रणेबरोबर स्वतः नागपूरकरांना देखील शोधावं लागणार आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।